दिघे साहेबांचा मी खरं आभार मानेल का अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण त्यांनी विवेचन या ठिकाणी केलं। म्हणजे खऱ्या अर्थाने विचारांची जी जयंती म्हणतात ती ही आहे। वरपे सरांनी बाबासाहेबांचा जो अर्थविषयक विचार मांडला तो खरोखर वाखण्याजोगा आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नाही, हे देशाचे सुद्धा नाही, हे जगाचे आहेत। कारण राजकीय नेत्यांनी जे सो कॉल्ड विकसित राष्ट्र होते तिथल्या लोकशाही रुजलेल्या राष्ट्रातल्या नेत्यांनी आपल्या राज्यघटनेबद्दल असं म्हटलं होतं की सगळ्यांना मतदानाचा अधिकार देणं, सगळ्यांना, महिला असतील, पुरुष असतील, सुशिक्षित असतील, निरक्षर असतील, असा मतदानाचा अधिकार देणं म्हणजे भरलेली काडतूस ही त्याला वापरायची कशी ती बंदूक त्याच्या हातात देण्यासारखं आहे। ज्यांना लोकशाही माहीत नाही, ज्यांना देश माहीत नाही, त्यांना मतदानाचा अधिकार देऊन चूक केलेली आहे। परंतु ते वाक्य आज 2025 आपण बघत आहोत, भारतामध्ये अत्यंत स्थित्यंतर झाली। प्रगल्भ देशाच्या लोकशाहीने, प्रगल्भ देशातल्या नागरिकांनी जो त्यांना मतदानाचा दिलेला अधिकार आहे तो अतिशय सुजानपणे वापरून हे खरं श्रेय जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निश्चितच आपल्याला द्यावं लागेल। राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं तर जसं मी उल्लेख केला आत्ता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निर्विवादपणे आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होतेच होते किंवा आहेच म्हणू। कारण आज राज्यघटना जी आज आपला देश जो टिकून आहे ती आपली जी राज्यघटना आहे त्यावर टिकून आहे। अनेक स्थित्यंतर झाली। 1947 साली आपला 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाकीच्या देशातल्या राजकीय नेत्यांनी जे सो कॉल्ड विकसित राष्ट्र होते तिथल्या लोकशाही रुजलेल्या राष्ट्रातल्या नेत्यांनी आपल्या राज्यघटनेबद्दल असं म्हटलं होतं की सगळ्यांना मतदानाचा अधिकार देणं, सगळ्यांना, महिला असतील, पुरुष असतील, सुशिक्षित असतील, निरक्षर असतील, असा मतदानाचा अधिकार देणं म्हणजे भरलेली काडतूस ही त्याला वापरायची कशी ती बंदूक त्याच्या हातात देण्यासारखं आहे। ज्यांना लोकशाही माहीत नाही, ज्यांना देश माहीत नाही, त्यांना मतदानाचा अधिकार देऊन चूक केलेली आहे। परंतु ते वाक्य आज 2025 आपण बघत आहोत, भारतामध्ये अत्यंत स्थित्यंतर झाली। प्रगल्भ देशाच्या लोकशाहीने, प्रगल्भ देशातल्या नागरिकांनी जो त्यांना मतदानाचा दिलेला अधिकार आहे तो अतिशय सुजानपणे वापरून आणि या देशाला इथपर्यंत आपण विकासाच्या इथपर्यंत आणलेलं आहे, हे खरं श्रेय जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निश्चितच आपल्याला द्यावं लागेल। आपल्याला घटनेचे शिल्पकारामध्ये आपण आपल्या राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील, लोक प्रशासनाचे विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटनेबद्दल योगदान माहितीच आहे। अनेक चर्चा झाली, काय असायला पाहिजे नेमकी स्थित्यंतर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच म्हणणं होतं की इथला गरीबातला गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस हे मतदानाचे अधिकार दिल्यामुळं एका पातळीवर आलेला आहे। त्यामुळे आपण सर्व एक आहोत। आपल्या सर्वांचा जो अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो सारखाच आहे, कुणीही मोठा नाही, कुणीही लहान नाही। ही भावना आजपर्यंत रुजवण्याचं काम, हा पहिला विचार जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता। मागच्या वेळेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला ते अर्थशास्त्रज्ञ म्हणून किती महान होते तो एक पैलू सांगितला। त्या काळामध्ये एवढा प्रचंड अभ्यास असलेले, म्हणजे खरं तर अनेक नेते असतील, अनेक व्यक्ती असतील की त्यांच्या अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे ओळखले जातात। कोणी एक चळवळीतला महान नेता म्हणून ओळखला जातो, कोणी खेळाडू म्हणून ओळखला जातो, कोणी राजकीय मुत्सद्देगिरी म्हणून ओळखला जातो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगामध्ये ज्ञानसूर्य म्हणून ओळखले जाते। याच्यापेक्षा महती दुसरी असू शकत नाही। कारण तुम्ही ज्यावेळेस ज्ञानसूर्य असता त्यावेळेस तुम्ही सगळ्या क्षेत्रावर प्रभाव टाकता, सगळ्या क्षेत्रावर तुमचे नियम बनवण्याचे, कायदा बनवण्याचं जे शक्ती असती ती तुमच्याकडे असती। अर्थशास्त्राचा पैलू मी मागच्या वेळी सांगितल्यानंतर आज मला एक महत्त्वाचा पैलू सांगावासा वाटतो, तो म्हणजे भारतामध्ये
जे भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस बहुतांश लोक जे आहे ते शेती आधारित होते, स्वतः शेतकरी शेती करत होते, शेतमजूर होते आणि शेती ही बेभरवशाची होती। त्यावेळेस आपण ब्रिटिश काळात आपण बघितलं असेल की अनेक पूर महापूर त्यावेळेस येत होते आणि दुष्काळामुळे अनेक लोक मरण पावत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो खरा विचार मांडला, भारतामध्ये अत्यंत मोठी अशी धरणं बांधणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये हजारो लाखो हेक्टर जमीन ही सिंचित केली जाईल आणि इथला शेतकरी जो आहे त्याला निश्चित पाण्याचा सोर्स मिळेल आणि शेतमजूर असेल, शेतकरी असेल, शेती आधारित उद्योग असतील हे वाढीस लागतील। भाकरा नांगल नावाचं अत्यंत मोठं धरण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे। बऱ्याचदा आपण विसरतो, भारतातले अनेक मोठी धरणं आहेत। या प्रकारे धरणं ही त्यावेळेस फक्त आणि फक्त विकसित देशामध्ये बांधली जात होती। भारतासारखा त्यावेळेस जस्ट स्वतंत्र झालेला देश, आर्थिक परिस्थिती आपली त्यावेळेस ती तेवढीशी नव्हती। अशा वेळेस एवढी महाकाय धरणं बांधलं जाणं शक्य होणार नाही असं अनेक लोकांनी मांडलं, देशातल्या आणि बाहेरच्या विचारवंतांनी मांडलं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो जो विचार मांडला त्याच्यानंतर पुढच्या 10-15 वर्षात ही धरणं पूर्ण झाली। आज आपण बघतो धरणं पूर्ण व्हायला 20, 25, 30, 40 वर्ष जातात आणि त्याची किंमत 100, 200, 300, 400 पटींनी वाढते। परंतु त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे त्याची अंमलबजावणी ही त्यांच्याच काळात झाली आणि हा जो विचार आहे तो आपल्या भारताला निश्चितचपणे समृद्धीकडे घेऊन गेला। कारण त्यानंतरच्या काळामध्ये या धरणांच्या पाण्याच्या आधारावरच आपल्याकडे हरित क्रांती झाली। जो भारत इतर देशातून अन्नधान्याची आयात करत होता, काही कालावधीमध्ये ह्या धरणांचं पाणी भेटल्यामुळं अन्य धान्याची भारत निर्यात करू लागला। आपली इथली जी भुकबळी होती, आपल्या इथला जो दुष्काळ होता, आपल्या इथं जी अन्नधान्याची जी समस्या होती ती सोडवण्यामध्ये सुद्धा अन्नधान्य नसेल तर सगळंच अस्थिर होऊन जातं। पुढचं तुमचं काही सामाजिक क्रांती होऊ शकत नाही। जसं म्हटलं जातं की सैन्य पोटावर चालतं, जर खायला असेल तर पुढचे सगळे विचार, अदरवाईज तत्वज्ञान चालत नाही। परंतु तो विचार सुद्धा बाबासाहेब हे ग्राउंड रियालिटीतून आले होते आणि सगळी जमिनी हकीकत त्यांना माहिती होती, त्यामुळे नेमके कुठल्या क्षेत्राचा विकास करायला पाहिजे ते त्यांना माहित होतं। अजून एक महत्वाचा विचार डॉक्टर बाबासाहेबांनी मांडला, तो म्हणजे महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीनं असल्या पाहिजे। हा जो विचार आहे आपण आजही पाहतो, आजही काही लोक त्याला विरोध करतात। पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांचा विचार हा इतका दूरदृष्टीचा होता की त्यावेळेसच्या आपण माहिती घ्याल, त्यावेळेसच्या प्रचंड अशा विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा ज्या वेळेस आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्यावेळेस महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता। विकसित त्यावेळेसचे नव्हता, जिथं हजार वर्ष लोकशाही आहे असं म्हटलं जात होतं, अशा देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, निरक्षर लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता। डॉक्टर बाबासाहेबांनी असा विचार मांडला की जे घटक समाजामध्ये जवळजवळ 50% आहे त्या लोकांना तुम्ही मागं ठेवू शकत नाही। त्यावेळेस समान नागरिक कायद्याची संकल्पना आता वेगळ्या पद्धतीने मांडली जाते, त्यावेळेस बाबासाहेबांनी ती संकल्पना महिला आणि पुरुष हे सारखे असले पाहिजे या विचारानं मांडलेली होती। आणि आजही आपण बघतो त्यानंतर किती दिवस लागले आपल्याला 50% आपण सर्व बरोबर आहोत आणि महिलांना मेन स्ट्रीम सोसायटीमध्ये आणण्यामध्ये अत्यंत आपल्याला कष्ट घ्यावे लागले। परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार मांडला होता, त्याला काही प्रमाणात त्यावेळेसच्या तत्कालीन नेत्यांकडून काही कारणांमुळे, काही असतील काही कारण, त्यावेळेस तो सपोर्ट मिळाला नाही। तो जर त्याच वेळेस जर ते झालं असतं आज महिला आज ज्या स्थानावर आहे त्याच्यापेक्षा सुद्धा अजून खूप प्रगती आपण करू शकलो असतो। असे डॉक्टर बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार होते, राज्यशास्त्राचा अत्यंत गाढा, भारताचा नाही जगातल्या सगळ्या राज्यघटनेचा अभ्यास होता। ते पाणी प्रश्नाचे जाणकार होते, ते अर्थशास्त्राचे जाणकार होते, ते मानसशास्त्राचे सुद्धा जाणकार होते। म्हणजे सामाजिक अभिसरण जर करायचं असेल, सामाजिक प्रगती जर करायची असेल तर मानसिकता आपली काय असली पाहिजे, आपला मार्ग नेमकी काय असला पाहिजे हे ओळखून त्यांनी समाज बांधवांना सुद्धा मार्गदर्शन केलं होतं। आज आपण बघत आहोत की आपला देश, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नाही, हे देशाचे सुद्धा नाही, हे जगाचे आहेत। कारण त्यांनी जो विचार मांडला तो सामाजिक प्रगतीचा, सामाजिक गतीचा विचार होता, तो सगळ्या देशांनी अनुसरला आणि
आपल्या देशाची जी राज्यघटना आहे ती इतर देशामध्ये त्यावेळेस जगातले विशेषतः साऊथ ईस्ट एशियामधले जे आशिया खंडातले जे देश आहेत ते अनेक देश हे पारतंत्र्यातून गुलामीतून मुक्त झाले आणि भारतामध्ये त्यावेळेस हे जे सगळं राज्यघटना बनवण्याचं काम भारत नेमकी काय करतो आहे, भारताची राज्यघटना नेमकी कशी आहे, कारण हा प्रचंड महाकाय देश होता त्यावेळेसही होता, आजही आहे. आणि हे भारत आपल्या बांधणीमध्ये कोणते नेते आहेत आणि ते आपल्या देशाची बांधणी कशा प्रकारे करत आहेत हे बाकीचे जे स्वतंत्र झालेले देश आहे त्यांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष दिलं, आपल्या राज्यघटनेचा अभ्यास केला, आपल्या नेत्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या देशात सुद्धा आपल्या राज्यघटनेचे जे तत्वज्ञान आहे त्यांच्या राज्यघटनेत सुद्धा त्यांनी अनुकरण केलं. असे अत्यंत महान व्यक्तिमत्व आपल्या या देशाला लागला. असा आपला देश अत्यंत भाग्यशाली आहे. हा ओटा मी बघतो, त्या ओट्यामध्ये हे जे 3 महापुरुष आहे, आपण भारताचा 2500 वर्षाचा जर इतिहास बघितला म्हणजे डॉक्टर गौतम बुद्धांनी मांडलेला जो विचार आहे तो त्यावेळेस अतिशय असा वेगळा असा विचार होता. धर्मावर तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवून असा आपला जे दैनंदिन कामकाज आहे ते करत चला. डॉक्टर गौतम बुद्धांनी आपल्याला बुद्धिप्रामाण्यवाद सांगितला. तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटेल ते आणि जे मानवाच्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे तेच करा. कुणीतरी सांगतंय म्हणून कोणी करू नका, कुठल्या तरी धर्मात लिहिलंय म्हणून करू नका. तुमच्या बुद्धिप्रामाण्यवादाला, तुमच्या बुद्धीला स्मरून ते करा, जे योग्य असेल तेच करा. तो विचार आज जवळजवळ 2500 वर्ष झालेले आहे. डॉक्टर आपल्याला तथाकथित गौतम बुद्धांचा जो विचार आहे तो आजही टिकून आहे. जगातल्या अनेक देशांनी, जपान असेल, चायना असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, विशेषतः साऊथ ईस्ट एशिया असेल, या सगळ्या देशांनी गौतम बुद्धांचा विचार जो आहे जो अंगीकारला, जो आजही टिकून आहे. दुसऱ्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी आता बोललोच. महात्मा फुलेंनी आपल्याकडं बघितलं की महिलांच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले आणि गरिबांसाठी प्रयत्न केले. समाजातील सगळ्या स्तरावर जो गरीब व्यक्ती आहे, महिला आहे, त्यांची जर प्रगती झाली नाही तर हा देश प्रगती करू शकत नाही. तत्कालीन सर्व भारतातल्या नेत्यांना आणि ब्रिटिश सरकारला खडसावून सांगणारे महात्मा फुले होते. ते कोणाचीही मुलं-हिजा त्यांनी बाळगली नाही. आपले विचार जे आहे ते त्यांनी स्पष्ट मांडले. थॉमस पेन असतील, मार्क स्पेन्सर असतील, त्यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा फुलेंवर होता. असे महान आपले हे 3 महापुरुष जे आहे यांनी आपल्या भारताच्या, आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये निश्चितच फार मोठं योगदान केलेलं आहे आणि आपल्या सर्वांवर खूप मोठे आपण कल्पना करू शकत नाही. आजच्या आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला बऱ्याचदा जाणीव होत नाही, परंतु आपल्यावर फार मोठे त्यांनी उपकार करून ठेवलेले आहेत. अशा या सगळ्या महान विभूतींना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने अभिवादन व्यक्त करतो. थांबतो. सर्वांना सस्ने जय भीम. आज डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. मी आज बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना त्यांच्याबद्दल जे ज्ञात नाहीये असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण थोडासा अभ्यास बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्यानिमित्तानं मी आज त्यांना विनम्र अभिवादन करताना बाबासाहेबांचे विविध पैलू या ठिकाणी मांडू इच्छितो. आपल्याला बऱ्याचशा जणांना माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब हे एक अतिशय उत्कृष्ट इकॉनॉमिस्ट होते, म्हणजे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. 1921 ते 1927 साली त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी PhD केली इकॉनॉमिक्समध्ये आणि त्या ठिकाणी 3 प्रबंध सादर केले, रादर ग्रंथ लिहिले, पुस्तक लिहिले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ग्रंथ होता तो प्रॉब्लेम ऑफ रुपी. ध्यानात घ्या, प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इन्सर्शन अँड इट्स सोल्युशन. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. याचा मराठीमधला अर्थ असा आहे की रुपयाची किंमत, त्याची उत्पादन क्षमता आणि त्याच्यावर केलेलं कार्य. म्हणजे बघा किती डीप आणि किती सखोल त्यांनी अभ्यास त्या ठिकाणी केला होता.
आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की डॉक्टर बाबासाहेबांचं हे सगळं जे म्हणजे आर्थिक जे ज्ञान होतं, इकॉनॉमीचं जे ज्ञान होतं, ते ऑस्ट्रेलियाचे अर्थतज्ञ डॉक्टर ली मॉर्गेनिज यांनी त्यांच्या देशामध्ये, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते डीपली वापरलं, किंबहुना आजही ते वापरलं जातंय हे आपल्या किती जणांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रियलायझेशन आणि ॲग्रिकल्चर हे बरोबर हातात हात घालून चाललंय तर आपल्या देशाची प्रचंड प्रगती, विकास त्या ठिकाणी होणार आहे. सांगायचा मुद्दा असा, त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक वेगळे बाबासाहेब या ठिकाणी आले पाहिजे आपल्या समोर, हा माझा ध्यास त्या ठिकाणी होता. आपण सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडे बघताना, कायदेतज्ञ तर बाबासाहेब होतेच, ग्रॅनी लॉ कॉलेजमधून त्यांनी लॉ केलं होतं, त्या ठिकाणी कायदा मंत्री होते, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला जगण्याचे हक्क अधिकार दिले, हे सर्व आहेच. पण आपलं जगणं सुकर कसं व्हावं यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर बळकट झाली तर आपलं जीवन व्यवस्थित होईल, हा फार मोठा उद्देश त्या पाठीमागं होता. म्हणजे 18 देश त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेले इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी फॉलो करता. आणि आपल्या देशाने आज आपण ज्या आर्थिक गर्तेतून जात आहोत, मला वाटतं थोडंसं त्या ठिकाणी आपले जे डॉक्टर बाबासाहेबांचे जे प्रॉब्लेम ऑफ रुपी, ओरिजिन अँड इट्स सोल्युशन आहे, या ग्रंथाचा थोडासा सार घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपण डॉक्टर बाबासाहेबांना बोधिसत्व असं संबोधतो. बोधिसत्वाचा अर्थ काय होतो त्या ठिकाणी? जो बुद्धत्वाकडे वाटचाल करतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज बोधिसत्व. म्हणजे बौद्धांचं तत्वज्ञान अंगीकारतोय. हे बघा, फार 1956 साली ज्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांबरोबर जेव्हा बुद्धाचा स्वीकार केला, त्यांनी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ लिहिला. तो जर तुम्ही रेफरन्सला घेतला तर माझी तरुणांना विनंती आहे त्या ठिकाणी की फक्त बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण याच्यातला शिका हा शब्द तुम्ही वारंवार तुमच्या मनामध्ये, मनचक्षूमध्ये गोंधून घ्या. शिका काय शिका? बरेच वेळा काय होतं, आता आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस बहुजन समाजाला शिक्षणाचे दार खुले केले महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपण त्याच्यातून काय घेतलं? आपण परत जी व्यवस्था जी चालत आली होती त्याच्या पाठीमागे लागलो. शिका म्हणजे ते कसे शिकतात तसे आपण शिकलो. पण बाबासाहेबांनी बघा, बाबासाहेबांनी सायन्स साईड घेतली का? त्यांनी आर्ट्स घेऊन इकॉनॉमिक्स केलं. म्हणजे ध्यानात घ्या किती मोठा विचार असेल बाबासाहेबांचा की त्या ठिकाणी ज्या माझा जो देश आहे, देशावर किती प्रेम होतं बाबासाहेबांचं, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे की माझ्या देशाची जर आर्थिक घडी व्यवस्थित राहिली, माझ्या देशातला शेतकरी जर सदन झाला, माझ्या देशातला जो बहुजन बांधव आहे, जो मागास आहे, तो जर शिकला, काय शिकला? अर्थकारण शिकला, तर त्याची प्रगती होणार आहे, पर्यायाने देशाची प्रगती होणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे, आताचे जे तरुण आहे, तुम्ही आमच्या वेळेस होतं, आम्हाला घरच्यांनी फोर्स केला सायन्स करा, अमकं करा, सायन्स तिथं फार मोठं सॅच्युरेशन झालेलं आहे. आता तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये करिअर करू शकता. तुम्ही जर बघितलं तर चार्टर्ड अकाउंटंट किती बहुजन समाजातले लोक, अगदी हातावर बोटावर मोजण्या इतके एखाद दुसऱ्या टक्का भेटतील. तर माझी तरुणांना विनंती आहे, आणि आता इथे उपस्थित पालकांना सुद्धा विनंती आहे की मुलांना उद्युक्त करा. डॉक्टर बाबासाहेबांचा हा इतिहास त्यांना त्या ठिकाणी सांगा. त्यांनी PhD केली, डॉक्टरेट त्यांना दिली गेलेली आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी, म्हणून आपण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतो. आणि त्यांना संविधान लिहिण्याची जी संधी म्हणा किंवा त्यांना जे ऑनर भेटला, तो पण त्यांच्या विद्वत्तेकडे पाहूनच तो भेटलेला आहे. हे आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि बुद्धाचा जो धम्म जो डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तो धम्म इतका उदात्त हेतू ठेवून प्रचंड अभ्यास डॉक्टर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे. किती जणांना आपल्याला आर्य सत्य माहिती आहे? 4 आर्य सत्य कोणी सांगेल मला त्या ठिकाणी? बुद्धांचे आर्य सत्य मी सांगतो. नंबर 1 चा आहे दुःख, नंबर 2 चा आहे दुःखाचं कारण, नंबर 3 आहे दुःखाचा निरोध, आणि नंबर 4 आहे दुःख निरोधाचा मार्ग. हे तथागत गौतम बुद्धांनी 4 जे आर्य सत्य सांगितलेले आहे, हे सुद्धा तरुणांनी वाचले पाहिजे. आर्य अष्टांग मार्ग सांगितलाय त्यांनी, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका,
सम्यक समाधी, हे जे 8 मार्ग जे सांगितलेले आहेत ते अभ्यासले पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे आणि एक वेगळे बाबासाहेब या ठिकाणी आपण सर्वांसमोर मांडले पाहिजे आणि विशेष करून बहुजन समाजाने डॉक्टर बाबासाहेब वाचलेच पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेल। तरुणांनी रोज किमान 30 मिनिटं आपला वेळ हा आपल्या अतिरिक्त वाचनामध्ये दिला पाहिजे। मोबाईल व्हॉट्सअपच्या बाहेर थोडंसं निघा आणि प्रचंड ग्रंथ संपदा आहे बाबासाहेबांची, प्रचंड 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 ग्रंथ संपदा आहे। मी एक बहुजन समाजामधला डॉक्टर बाबासाहेबांचा उपासक म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो, वाचाल तर वाचाल, हे बाबासाहेबांचं वाक्य होतं। त्याच्यामुळे सर्व तरुणांनी आता या दुनियेतून डिजिटल AI मधून थोडंसं बाहेर यावं, वाचावे, बाबासाहेब समजून घ्यावे आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा असं या ठिकाणी मी सांगतो। मला आज भरपूर बोलायचं होतं पण प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे। मी पुन्हा एकदा आपले बहुजन उद्धारक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेबांचं चरित्र म्हणजे रोजच आपल्याला त्यातून काहीतरी स्फुरण घेऊन, काहीतरी प्रेरणा घेऊन वाटचाल करण्याचं एक मोठं उदाहरण आहे। आपण सर्व जाणतोच की ज्यांनी भारताची राज्यघटना लिहून या खंडप्राय देशाला जो विविधतेने नटलेला आहे, ज्याच्या प्रत्येक 10 किलोमीटरवर त्याची संस्कृती, भाषा, विचार हे बदलतात आणि अशा खंडप्राय देशाला एका धाग्यात बांधून गेली 75 वर्ष कर आपण संविधानाची आता अमृत महोत्सव साजरा करतोय आणि आपण जगाचा जर अभ्यास केला तर दर 10 वर्षांनी त्या ठिकाणी संविधान बदल करावा लागतो किंवा नव्यानं त्यात तात्कालिक बदल करावे लागतात। परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेस बौद्ध धर्माचा अवलंब करून किंवा बौद्ध धर्माचं त्यावेळेस लोकशाहीमध्ये जी काही मूल्य राबवली जात होती ज्याप्रमाणे, त्याचा अतिशय चांगला वापर करून जे संविधान तयार केलंय आणि आपण बघतो की 75 वर्षाच्या अमृत महोत्सवानंतर देखील सर्व घटकांचा विचार करून जे लोक वंचित आहेत, पिडलेले आहेत, गाजलेले आहेत, त्यांना देखील समान संधी मिळाव्या म्हणून किंवा ज्या काही एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांनी देखील आपलं जीवन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे असा जो प्रयत्न त्यांनी केलाय, त्या प्रयत्नांना माझ्या परिवाराच्या वतीनं मी विनम्र आदरांजली अर्पण करतो। आणि आपण केवळ त्यांचे फक्त विचारच न घेता त्यांनी दाखवलेल्या मार्गावर नित्य चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, याच शुभेच्छा देऊन मी थांबतो। सर्वप्रथम मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। 135 देशात ज्यांची जयंती साजरी केली जाते असे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे खूप मोठं आहे। हे काही सर्व एका समाजासाठी नाही तर संपूर्ण आपल्या भारत देशातील सर्व समाजासाठी यांनी मोठं कार्य बाबासाहेबांचं आहे। आपल्या कामगारांना पहिला 14 तास ड्युटी करावी लागायची, ती 14 तासाची ड्युटी 8 तासावर आणण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून झालेलं आहे। प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हे केलं, आपलं अर्थशास्त्र एक ग्रंथ लिहिला, त्याच्यातून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली असं मी माझ्या वाचनात आलं म्हणून मी आज ते सांगतो आहे। बरोबर ना भाऊसाहेब? प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातूनच माझ्या मते रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे। अशा या महामानवाला मी माझ्या मनसे पक्षाच्या वतीने, आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली वाहतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे सर्वांनी आत्मसात करून एक समाज एकोप्याचं काम करावं असं मी माझ्या वतीने विनंती करतो। रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त
आपण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इथे जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. आपल्यापेक्षा जास्तही मान बाहेरच्या देशात त्यांना आहे. अमेरिका असन, ऑस्ट्रेलिया असन, कॅनडा असन, या ठिकाणी बाबासाहेबांचे अनेक पुतळे आहेत. त्यांच्या नावाने लायब्ररी तिथं उघडण्यात आलेली आहे आणि तिथेही त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला जातो. सांगायचा भाग एवढाच इथं या निमित्तानं बाबासाहेबांनी बुद्ध धर्म का स्वीकारला, तो विज्ञानवादी विषय आहे. आणि आपण जर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचं पालन केलं तर आजच आपण 5-10 प्रतिज्ञा ह्या एका 2 मिनिटात अंमलात आणू शकतो. आणि बाकीच्या काही प्रतिज्ञा असेल त्यांना थोडा वेळ लागू शकतो, पण त्या प्रतिज्ञांचं त्यांनी आपण आज जर अवलोकन केलं तर आपण नेहमीच आपलं ध्येय गाठू, ही या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आपल्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 114व्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मोलाचा संदेश समाजाला देऊन समाजातील दीन, दलित, दुबळे, उपेक्षित यांना समानतेची संधी देणारे महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. त्याचा विचार या भूमीमध्ये प्रथमतः रोवणारे गौतम बुद्धांचा आणि चार्वकांचा विचार आणि वारसा या भूमीमध्ये लढविणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार संविधानातून देणारे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज होत आहे. या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सगळेजण उपस्थित राहिलात. दिघे साहेबांचं मी खरं आभार मानेल का अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण त्यांनी विवेचन या ठिकाणी केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने विचारांची जी जयंती म्हणतात ती ही आहे. आम्ही वाचक आहोत मला माहिती आहे, पण बहुजन समाजापर्यंत हा विचार सर्व जाण्याचं गरजेचं आहे. वरपे सरांनी बाबासाहेबांचा जो अर्थविषयक विचार मांडला तो खरोखर वाखण्याजोगा आहे. वरपे सरांनी आणि दिघे साहेबांनी अतिशय सुंदर आणि विवेचन केलं या ठिकाणी, त्याबद्दल मी दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आज ऊन आहे आणि विविध ठिकाणी अजून कार्यक्रम आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यावर कितीही बोललं, कितीही भाषणं केली आणि कितीही कार्यक्रम केले तर कमीच आहे, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी वेचलं गेलं आणि म्हणून त्यांच्या कार्य हे अथांग असल्या कारणानं या अथांगाला थांबवणं शक्य नाही. पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. इतर कार्यक्रम आहे, खाली रक्तदान शिबिर आहे, आपल्याला गायकवाड वस्तीवरती कार्यक्रम आणि अनेक कार्यक्रम आहे, आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाला सहभागी झालात, त्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी आभार मानणार नाही, कारण आभार हे परक्याचे मानायचे असतात. आपण सगळे एक आहोत, आपण बहुजन आहोत आणि म्हणून आपणा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. बाबासाहेबांची जयंती ही विचाराची जयंती साजरी करावी, ही वाचून जयंती साजरी करावी. जी दिघे साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली तीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आपणा सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या, महापुरुषांच्या सर्व जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि आजचा इथला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.